नमस्कार, मी किरण आणि तुम्ही बघताय आयुष्याचा खजिना। मित्रांनो, थंडीमध्ये थरथरणं ही एक कॉमन गोष्ट आहे। एक्सपर्ट्सच्या मते फक्त थंडीमुळेच थरथर जाणवत नाही, तर याची अनेक कारणे असू शकतात। जेव्हा शरीरातील तापमान कमी होत जातं तेव्हा आपण थरथरतो, त्यामुळे शरीरातील तापमान वाढतं। ज्याप्रमाणे खोकला, उचकी, शिंक अचानक येते, त्याचप्रमाणे थरथर देखील अचानक जाणवू शकते। अनेकांना युरिनच्या वेळी किंवा युरिन झाल्यानंतर थरथर जाणवते। या क्रियेला पोस्ट मिस्ट्रेशन कन्व्हर्जन सिंड्रोम असं म्हणतात। असं का होतं यामागे काही ठोस पुरावा तर नाहीये, पण काही एक्सपर्ट्सनी युरिनच्या वेळी होणाऱ्या थरथरला डिटेलमध्ये समजवण्याचा प्रयत्न केलाय। त्याचप्रमाणे आम्ही देखील तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, थरथरणं हे फक्त थंडीमुळे होत नाही, तर आजार, भीती, त्रास किंवा एक्साइटमेंटमुळे देखील थरथर जाणवू शकते। युरिन करताना थरथर कुणालाही जाणवू शकते। लहान मुलांचे डायपर बदलले जातात तेव्हा बऱ्याच वेळा तुम्ही मुलांना थरथरताना पाहिलं असणार। एक्सपर्ट्सच्या मते थरथर जाणवणं यामागे वयाचं काही देणं घेणं नसतं। लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत युरिन करताना सगळ्यांनाच थरथर जाणवू शकते। पण हे देखील महत्त्वाचं आहे की थरथरण्याची क्षमता किती आहे। अनेक वेळा काही जणांना दुसऱ्यांच्या तुलनेत जास्त थरथर जाणवू शकते। हे स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये जास्त होतं, पण ही गोष्ट पटवून देण्यासाठी कोणतंही संशोधन नाहीये। एक्सपर्ट्सच्या मते थरथर जाणवण्यामागे काही कारणं आहेत, ज्यामुळे युरिन करताना किंवा युरिन केल्यानंतर थरथर जाणवते। त्याची काय कारणं आहेत पाहूया। तसं पाहायला गेलं तर यावर जास्त संशोधन करण्यात आलेलं नाहीये, पण शरीरातील तापमान कमी होणं हे एक कारण असू शकतं। जेव्हा कुणी युरिनच्या वेळी कपडे काढतात तेव्हा पहिल्यापासून गरम असलेलं शरीर बाहेरच्या थंड वातावरणाच्या संपर्कात येतं, ज्यामुळे थंडी जाणवते आणि त्यामुळे शरीराला थरथर जाणवू लागते। त्यामुळे शरीराला ऊब मिळते। त्यासोबतच जेव्हा शरीरातून गरम युरिन बाहेर पडतं तेव्हा शरीराचं तापमान थोडं कमी होतं, त्यामुळे थरथर जाणवू शकते। मित्रांनो, युरिनच्या वेळी थरथरणं याचा सेंट्रल नर्वस सिस्टमशी संबंध असू शकतो। खास करून मिक्स सिग्नलमुळे असं होऊ शकतं, कारण तुमचं पेरिफेरल नर्वस सिस्टम तुमचं डोकं, पाठीचा मणका आणि शरीरातील इतर अवयवांना इन्फॉर्मेशन पाठवतं। त्यासोबतच यात ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम असतं, जे शरीरातील इतर अनिच्छांना नियंत्रणात ठेवणं, म्हणजेच आपल्या शरीरात जे आपल्या इच्छेविरुद्ध होतं त्याला कंट्रोल करण्याचं काम केलं जातं। मित्रांनो, पी शिवरिंगचं आणखीन एक कारण हेही असू शकतं की उभं राहिल्यावर ब्लड प्रेशर वाढतं आणि त्यामुळे पुरुषांमध्ये स्त्रियांपेक्षा जास्त ही समस्या जाणवू शकते। पण आता आपण लगेचच कोणत्याही निकालावर पोहोचू शकत नाही की पी शिवरिंगचं प्रमुख कारण काय आहे। यावर अजून बरेच संशोधन केले जात आहेत, पण जर तुमच्या सोबत असं होत असेल तर अजिबात घाबरून जाऊ नका। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आपण पाहिलं की युरिन करताना किंवा युरिनच्या नंतर थरथर जाणवणं ही एक अनिच्छा म्हणजेच बिना इच्छा येणारी प्रोसेस आहे, ज्यावर आपलं काहीच नियंत्रण नाहीये। त्यामुळे अशा वेळी घाबरण्याची काहीच गरज नाहीये। तर आम्ही हे गृहीत धरतो की आजच्या व्हिडिओतून तुमचं कन्फ्युजन नक्कीच दूर झालं असेल। सध्या इतकंच। बाकी आयुष्याचा खजिना या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।